पुढील प्रश्न असा आहे की 11वी प्रवेशासाठी कोण अर्ज करू शकतो? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कोणत्याही मान्यता प्राप्त मंडळामधून इयत्ता 10वी उत्तीर्ण झालेले असणे गरजेचे आहे। यामध्ये तुमचं महाराष्ट्र स्टेट बोर्ड असेल, ICSE बोर्ड असेल किंवा CBSE बोर्ड असेल तरी देखील तुम्ही या प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता। तर आता या ठिकाणी आपण पाहणार आहोत की प्रवेशासाठी कोणती कागदपत्रे तुमच्याकडे असणे गरजेचे आहे। यामध्ये आता तुमचे 10वीचे मार्कशीट म्हणजेच गुणपत्रक, त्याचबरोबर तुमचा शाळा सोडल्याचा दाखला आणि आवश्यकतेनुसार आरक्षण संदर्भात व विशेष प्रवर्गाची प्रमाणपत्रे, यामध्ये तुमचे कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमी लेअर, त्याचबरोबर डोमासाईल देखील काही ठिकाणी तुम्हाला लागू शकते। विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न असा आहे की प्रवेशासाठी किती फेऱ्या घेतल्या जातात? तर आता यामध्ये 4 नियमित फेऱ्या व त्यानंतर सर्वांसाठी एक खुली फेरी घेतली जाते। यामध्ये राऊंड 0, राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 आणि राऊंड 4 ओपन टू ऑल अशा प्रकारे 4 फेऱ्या या प्रवेश प्रक्रियेमध्ये पार पाडल्या जातात। तर पुढील प्रश्न विद्यार्थी मित्रांचा असा आहे की प्रथम पसंतीचे विद्यालय मिळूनही प्रवेश निश्चित केला नाही तर काय होईल? तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचा पहिल्या राऊंडमध्ये नंबर लागला असेल तर तुम्हाला प्रथम पसंतीचे कॉलेज मिळाले असेल तर त्याच ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन घेणे गरजेचे आहे, अन्यथा तुमचा अर्ज हा अपात्र ठरेल। आणि जर तुम्हाला पसंती क्रमांक 2 पासून पुढचे कुठलेही कॉलेज लागले असेल तर तुम्ही दुसऱ्या राऊंडसाठी पात्र असून दुसऱ्या राऊंडसाठी तुम्ही जाऊ शकता। विद्यार्थी मित्रांचा त्याचबरोबर पालकांचा पुढील असा प्रश्न आहे की मी एकापेक्षा अधिक फेऱ्यांमध्ये सहभागी होऊ शकतो का? तर आता आपणास इयत्ता 11वी मध्ये प्रवेश मिळेपर्यंत आपण प्रत्येक फेरीमध्ये सहभागी होऊ शकता। त्यासाठी प्रत्येक फेरीपूर्वी आपला अर्ज भाग 1 व 2 भरून लॉक करणे आवश्यक असते। तर पुढील प्रश्न असा आहे की जर मी लॉग इन तपशील विसरलो तर यामध्ये तुमचा लॉग इन ID आणि पासवर्ड तुम्ही जर विसरला असाल तर तुम्हाला चिंता करण्याची कोणतीही आवश्यकता नाही। तुमचा युजर नेम हा तुमचा ॲप्लिकेशन नंबर असतो आणि तुम्ही पासवर्ड फॉरगॉट देखील करू शकता। तर विद्यार्थी मित्रांचा पुढील प्रश्न असा आहे की आम्हाला प्रवेश अर्जासंदर्भात अडचणी येत आहेत तर आम्हाला मदत कुठे मिळेल? तर तुम्हाला शाळा, जवळचे मार्गदर्शन केंद्र किंवा या ठिकाणी दिलेला हेल्पलाईन नंबर किंवा तुम्ही ईमेलवर संपर्क करू शकता। त्याचबरोबर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचे आणखी काही प्रश्न असतील ते देखील विचारू शकता। आपण तुमची मदत करण्यासाठीच या ठिकाणी आहोत। तर पुढील प्रश्न असा आहे की प्रवेश यादीत नाव आल्यावर लगेच प्रवेश निश्चित होतो का? म्हणजेच आता कॅप राऊंड 1चा रिझल्ट लागलेला आहे, यामध्ये जर तुम्हाला कॉलेज अलॉट झाला असेल, तुमचा नंबर लागला असेल तर तुमचा प्रवेश लगेच निश्चित होतो का? तर नाही। यासाठी विहित कालावधीत प्रोसीड फॉर ॲडमिशनवर क्लिक करणे तुम्हाला आवश्यक आहे लॉग इन करून। त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा व संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयास भेट देऊन कागदपत्रांची पडताळणी झाल्यावर व विहित शैक्षणिक शुल्क भरल्यानंतर व संबंधित विद्यालयाने प्रवेश निश्चित केल्यावरच आपला प्रवेश निश्चित होतो। तर विद्यार्थी मित्रांचा पुढील प्रश्न असा आहे की मूळ कागदपत्रांची पडताळणी कोण करेल? तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये जे उच्च माध्यमिक विद्यालय तुम्हाला प्रवेशासाठी मिळाले आहे तेच उच्च माध्यमिक विद्यालय आपण अपलोड केलेल्या कागदपत्रांशी तुलना करून आपल्या मूळ कागदपत्रांचीच म्हणजेच ओरिजिनल डॉक्युमेंटची पडताळणी करेल। पुढील प्रश्न असा आहे, मी माझ्या प्रवेश अर्जातील शाखेची निवड बदलू इच्छितो तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर प्रवेश घेतलेला नसेल तर तुम्ही पुढील फेरीपूर्वी तुमच्या अर्जामध्ये शाखेचा पर्याय व उच्च माध्यमिक विद्यालयांचा प्राधान्यक्रम बदलू शकता। पुढील प्रश्न असा आहे की मूळ कागदपत्रे केव्हा जमा करावीत? तर प्रवेशाचा अर्ज भाग 1 भरताना आपणाकडे असलेली कागदपत्र अपलोड करावीत व उच्च माध्यमिक विद्यालयात प्रत्यक्ष प्रवेश घेताना सर्व मूळ कागदपत्रे विद्यालयाने सांगितल्यानुसार तुम्ही त्या ठिकाणी जमा करू शकता तुमच्या ॲडमिशनच्या वेळेस।
विद्यार्थी मित्रांचा पुढील प्रश्न आणि सर्वात जास्त विचारला जाणारा देखील हा प्रश्न आहे, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र नसेल तर काय करावे लागेल? तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये जर तुमच्याकडे आतापर्यंत नॉन क्रिमिलियर नसेल तर तुम्ही काढून घेऊ शकता. तुम्हाला नॉन क्रिमिलियर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस लागणार आहे आणि ते काढून घेणे गरजेचेच आहे. पुढील प्रश्न असा आहे की घेतलेला प्रवेश रद्द करता येऊ शकतो का? तर होय, प्रवेश प्रक्रिया चालू असताना कोणत्याही टप्प्यामध्ये आपण घेतलेला प्रवेश रद्द करू शकता. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.